निरंजन डावखरे हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्यांदा लढवतोय। या निवडणुकीमध्ये गेल्या 2 निवडणुकांपेक्षा मतदारांची संख्या फार मोठी आहे। 2,30,000च्या आसपास या 4 जिल्ह्यातले मिळून मतदार या मतप्रक्रियेचे मतदार म्हणून समाविष्ट आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या भौगोलिक भागातल्या या मतदारांपर्यंत पोचणं आणि त्यांना 26 तारखेला मतदानासाठी कन्व्हिन्स करणं, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी मिळून चांगल्या प्रकारची रचना निर्माण केली आहे। जागोजागी मतदारांना भेटण्यासाठी योग्य ती रचना लावून प्रचाराचं काम जोमात सुरू आहे। स्वतः निरंजन डावखरे यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोचतील अशा प्रकारे पत्रव्यवहारही केलेला आहे। त्यांचा कार्य अहवालही लोकांपर्यंत मतदारांपर्यंत घरपोच पोचण्याची व्यवस्था ही केलेली आहे। गेले 12 वर्ष निरंजन डावखरे विधिमंडळामध्ये योग्य पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम करतायत। पदवीधर मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जो स्तर राखत काम करणं आवश्यक आहे तो स्तर राखत निरंजन डावखरे या उत्तम पद्धतीने काम करतायत। विविध शाळांशी त्यांनी चांगला संपर्क ठेवलेला आहे। या मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणावर शिक्षक वर्ग हा समाविष्ट आहे। जवळजवळ 48% मतदार हे शिक्षक वर्गातले आहेत। त्याच्यामध्ये माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही वर्गाचा समावेश आहे। निरंजन डावखरेंनी या संपूर्ण शिक्षक समूहाजवळ उत्तम पद्धतीचे संपर्क आणि संबंध ठेवलेले आहेत। त्या माध्यमातून त्यांचं काम अत्यंत प्रभावी पद्धतीने गेली 12 वर्ष झालं आणि त्यामुळे याही वर्षी समस्त मतदारांचा मोठ्या पद्धतीचा पाठिंबा हा निरंजन डावखरेंना मिळेल आणि मोठं मतदान त्यांना होईल आणि नक्की ते विजयाची हॅट्रिक करतील। मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 2 लाखपेक्षा जास्त मतदार ह्या प्रक्रियेचे मतदार आहेत। पदवीधरांचे जे प्रश्न आहेत, प्रामुख्याने या प्रक्रियेत सहभागी होणारा हा पदवीधर झाल्यानंतर 3 वर्षानंतर त्याला एनरोलमेंट करता येते। बहुसंख्य मतदार हे त्यांच्या आयुष्यातल्या एका स्थिर टप्प्याकडे आलेले असतात। आपल्या नोकरी व्यवसायामध्ये ते स्थिरावलेले आहेत असं लक्षात येतं। त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने त्यांच्या सर्व्हिसशी निगडीत असतात। वेगवेगळे धोरणात्मक निर्णय जे शालेय पातळीवर होणं आवश्यक असतं या संदर्भातले जे प्रश्न असतात, असेच प्रश्न पदवीधरांचे मोठ्या प्रमाणावर हे समोर येत आहेत आणि तेच ॲड्रेस करणं याचं काम सातत्याने 12 वर्ष निरंजन डावखरे यांनी केलं आहे। त्यामुळे या सर्व विषयामध्ये अत्यंत प्रभावी असा नेता पदवीधरांना मिळालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जर आपण बघितली तर यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मोठा प्रभाव हा सातत्याने राहिला आहे। हा मतदारसंघ ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला वसंतराव पटवर्धन हे सातत्याने 2 टर्म हे या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले होते। त्यांच्यानंतर डॉक्टर अशोकराव मोडक यांनी 2 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर 1 टर्म संजय केळकर हे या मतदारसंघाचे आमदार झाले। त्याच्यानंतर निरंजन डावखरे ही या मतदारसंघाची धुरा गेली 2 टर्म ही वाहत आहेत। त्यामुळे या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा पगडा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे 21,000च्या आसपास मतदार आहेत। रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर 6,000 मतदार आहेत। सातत्याने निरंजन डावखरेंच्या पाठीशी रत्नागिरीतील मतदार भक्कमपणे उभे आहेत। या मतप्रक्रियेच्या माध्यमातून जे मतदान होईल त्याचं पर्सेंटेज हे चांगलं असेल आणि मोठ्या प्रमाणावर मतदार हे निरंजन डावखरेंना मतदान करतील असा विश्वास आम्हाला वाटतो।
नक्की निरंजन डावखरे हे नक्की या निवडणुकीमध्ये विजयी होतील. पहिल्या पसंतीच्या मताच्या आधारावरच निरंजन डावखरे विजयी व्हावेत असा प्रयत्न संपूर्ण यंत्रणा करते आणि वरिष्ठांनीही या दृष्टीने प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक वेगळं उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे आणि या सगळ्याचा समन्वय साधून ही निवडणूक परत एकदा निरंजन डावखरे हे उत्तम मतांनी विजयी होतील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद पटोळे साहेब. थँक्यू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.